मित्र आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल मी मनापासून आपलं स्वागतही करतो आणि आभारी या ठिकाणी मानतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक महत्त्वाचं चिंतन शिबिर उद्या सकाळी ठीक 9:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष, पक्षाचे वरिष्ठ नेते, दीर्घकाळ संसदेचे अनुभव असलेले खासदार प्रफुल्लभाई पटेल, पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यभरातील जिल्ह्याचे माईक यूज करा तुम्ही, टीव्हीवर ऑडिओच येत नाही तुमचा, खालच्या माईकवर बोला चालेल, टीव्हीच्या माईकवर बोला। यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी पार पडलं जाणार आहे। राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व जिल्हा महिला अध्यक्ष, प्रदेशीय उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, वेगवेगळे आमचे फ्रंटल सेल, त्याचबरोबर ती ऑर्गनायझेशन, फ्रंटल ऑर्गनायझेशन आणि वेगवेगळे सेल असे सुमारे 500 पक्षाच्या वरिष्ठ सहकाऱ्यांचा सहभाग या चिंतन शिबिरामध्ये त्या ठिकाणी होणार आहे। चिंतन शिबिर लोकशाही, न्याय, समता या विचारधारावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सर्व प्रमुख सहकारी आपल्या राजकीय जीवनामध्ये सातत्याने काम करत आलो। त्याच विचारधारेची ताकद, शक्ती आणि त्या विचारधारेला बळ कसं देता येईल हेच प्रामुख्याने चिंतनातील विषय त्या ठिकाणी असतील। हे चिंतन शिबिर म्हणजे पक्षांतील आत्मपरीक्षण आणि विचारमंथनाची एक तऱ्हेची प्रक्रिया आहे। निर्णय घेतला, लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये आम्हाला दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं, प्रचंड आत्मविश्वासाने विधानसभेला सामोरं गेलो आणि राज्यामध्ये 2 क्रमांकाचा स्ट्राईक रेट असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी यश मिळवू शकलो। त्याच्यामुळे चिंतनामध्ये आत्मपरीक्षण आणि विचारमंथन एखाद्या राजकीय पक्षाची पुढची वाटचाल करण्यासाठी या साऱ्या गोष्टीची आवश्यकता असते। यामध्ये पक्षाच्या वैचारिक पायाभरणीला लोकशाही, न्याय, समता अधिक दृढ करण्याचा हेतू यामध्ये आहे आणि हे केवळ अंतर्गत पुनर्वलोकन नाही तर जनतेच्या मनातल्या अपेक्षा, त्यांच्या आकांक्षा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने प्रचंड प्रमाणावरती दिलेलं पाठबळ या साऱ्याचा सारासार विचार या विचारमंथनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जाणार आहे। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणावरती राज्यातले सर्व पदाधिकारी, महाराष्ट्राची ओळख जशी चांद्यापासून बांद्यापर्यंत आहे तसे सर्व आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। अजेंडा आणि त्यातला विषय पक्षाची विचारसरणी, मूलभूत तत्त्व, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता आणि समकालीन आव्हानं। जशी जशी काळ बदलत राहतो, पिढी बदलत राहत असते, तशी तशी राजकीय क्षेत्रातली, सामाजिक क्षेत्रातली आव्हानंही बदलत राहत असतात आणि या आम्हाला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाची विचारधारा आणि संघटन त्या दृष्टिकोनातून मजबूत करण्याची प्रक्रिया हा एक पक्षाच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी असतो। याचाही प्रामुख्याने त्या ठिकाणी विचार हा केला जाणार आहे। पक्षाची एकजूट आहे, सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून पक्षाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही सगळेजण काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून या सगळ्या सारासार मी मांडलेला अनेक विचाराचं मंथन आम्ही त्या ठिकाणी त्यानिमित्ताने करणार आहोत। संघटना बळकटीकरणाच्या कामाबरोबरच पक्षाची दृष्टी जनतेपर्यंत प्रभावीपणाने पोचवणं आणि इतरही बाबी आपण जनतेच्यासाठी सरकारच्या माध्यमातून करत असतो, याची अंमलबजावणी होत असताना जनतेच्या पुढे ते योग्य पद्धतीने मांडणं या साऱ्या गोष्टीला सुद्धा प्राधान्य देणं हे आमचं या अजेंड्यामधला महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी आहे। याची तयारी गेले महिनाभर आहे। ज्यावेळेला आम्ही निश्चित केलं की विदर्भामध्ये अधिवेशन घ्यायचं आहे, प्रफुल्लभाईंनी स्वागत केलं, कारण या सगळ्या परिसराचं त्यांनी दीर्घकाळ नेतृत्व करतात, राष्ट्रपतीवरती आज आमचं नेतृत्व करतात आणि गेले महिनाभर नागपूर आणि विदर्भातील आमचे सर्व सहकारी त्यानिमित्ताने या संबंध सुनियोजित पद्धतीच्या या शिबिराचं नियोजन करण्यासाठी मेहनत त्या ठिकाणी घेत आहे
आणि प्रत्यक्ष गेल्या आठवड्यापासून त्याची त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सुरू झालेली आहे. चिंतन शिबिरे एक्सप्रेस पॅलेस इथे होणार असून मी आता एम्प्रेस पॅलेस इथे होणार असून हे पत्रकार परिषद संपल्यावर मी आणि माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार आहोत, जेणेकरून तिथलं नियोजन, तिथली व्यवस्था, संबंध चिंतन शिबिर सुरू झाल्यापासून वेगवेगळे आम्ही त्या शिबिरामधले जे काही मुद्दे ठेवलेले आहेत त्या दृष्टिकोनातून एक व्यवस्था केलेली आहे, त्याचीसुद्धा पाहणी त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचं या साऱ्या बाबतीमध्ये लक्ष आहेच. प्रांताध्यक्ष म्हणून मी स्वतःसुद्धा या बाबतीमध्ये गेले 10-12 दिवस इथले आमचे स्थानिक नेते, आमचे निरीक्षक राजेंद्र जैन असतील आणि नानकर असतील, माझे सर्व सहकारी ज्या पद्धतीने या ठिकाणी आयोजनामध्ये शहर, ग्रामीण भाग, इतर आजूबाजूचे जिल्हे, इथले आमचे सर्व पदाधिकारी या दृष्टिकोनातून जे काही काम करत आले आयोजनाच्या दृष्टिकोनातून, त्यामुळे प्रत्येकाशी संपर्क करत हे देखणं आयोजन कसं करता येईल याचा आम्ही प्रयत्न त्या माध्यमातून करतो आहोत. वैचारिक स्पष्टता अधिक तीव्र करणे, लोकशाही न्याय समतेच्या तत्वाप्रती बांधिलकी पुनर्जीवित करणे, पक्षाच्या राजकीय व संघटनात्मक प्रवासासाठी व्यापक धोरणात्मक रोडमॅप तयार करणे आणि पक्षाची एकजूट अधिक मजबूत करणे, हे सगळे विचार उद्याच्या या चिंतन बैठकीच्या निमित्ताने त्या ठिकाणी होणार आहेत. आणि मग जनताला या माध्यमातून चिंतन शिबिरातून नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढील 5 वर्षासाठी किंवा आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थापुरता सीमित नव्हे, स्थानिक हा फडणवीसांचा बालेकिल्ला आहे, भाजपचा गड आहे आणि इथे घेण्याचं काय कारण? दुसरा याला जोडूनच प्रश्न आहे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विदर्भातल्या ज्या महानगरपालिका आहे तिथे राष्ट्रवादी कुठे बघतो स्वतः कोणासोबत? वस्तुस्थिती खरी आहे की पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे, पण यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीची मी आपल्याला आकडेवारी देतो. गोंदिया भंडारामध्ये आम्ही 2 जागा लढलो, दोन्ही जागांच्यामध्ये यश. गडचिरोलीमध्ये 1 जागांच्यावरती आम्ही निवडणूक लढलो, तिथे आम्हाला यश मिळालं. बुलढाणामध्ये आम्ही शेवटच्या क्षणाला उमेदवार नव्याने तरुण दिला, तिथे आम्ही लढलो, तिथे आम्हाला यश मिळालं. अमरावतीचा मतदारसंघ आहे शहरातला, तिथे आम्ही लढलो, तिथे यश मिळालं. यवतमाळमधला पुसद मतदारसंघ आहे, तिथे लढलो, तिथे यश मिळालं. फक्त आम्हाला एका मतदारसंघामध्ये जिथे भुयार आमचे उमेदवार उभे होते त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली म्हणून आम्हाला अपयश आलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बळ यावेळेचा निकाल हा आत्तापर्यंतच्या प्रवासातला सर्वाधिक आहे. म्हणजे 7 पैकी 6 जागा म्हणजे ऑलमोस्ट ऑल 85-90% आहे. आणि त्याच्यामुळे पक्षाचा विस्तार करणं हा एक भाग आहे. आमची आत्तापर्यंतची चिंतन शिबिरं कोकणात झालं, एक शिर्डीला झालं, एक पुण्याला झालं. पक्षाचा वर्धापन दिन आम्ही पुण्याला केला. स्वाभाविकपणाने नाशिकला मधल्या कालावधीमध्ये आम्ही एक बैठक पक्षाची राज्य बायकोवर ठरली होती. विदर्भात जावं, विदर्भ हा शेवटी महाराष्ट्राचा हे अविभाज्य घटक आहे. त्यामुळे फडणवीस साहेबांचा बालेकिल्ला आहे, ते मुख्यमंत्री आहेत, भाजपचाही आहे. राष्ट्रवादीची वाटचालसुद्धा महायुती म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून स्वतंत्रपणाने होते आहे. आणि इथलं देखणं आयोजन या भूमीमध्ये येणं आम्हाला सर्वांना आनंददायी वाटतं म्हणून आम्ही आलो. टक्कर साहेब, आता आपण सांगितलं की 85 ते 90% स्ट्राईक रेट होता आपला. आपण क्रिकेटर आहे, तर ओपनिंगला वरती पाठवलं तर चांगलं होतं. तर ना विदर्भात सुद्धा जास्ती जागा लढवाव्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहे का? आणि वरच्या जास्ती जागा मिळाल्या तर अजून बळ मिळेल कार्यकर्त्यांना. एक असं आहे की मी स्वतःही राज्यव्यापी दौरा सुरू केला मधल्या कालावधीमध्ये. दादा प्रफुल्लभाई यांचेसुद्धा दौऱ्यांचं नियोजन आम्ही आता पुढच्या कालावधीमध्ये करतो आहोत. महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जावं अशी समन्वय समितीमध्ये चर्चा आहे. तथापि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्रादेशिक विभाग म्हणजे नागपूर असेल, अमरावती असेल, नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या प्रादेशिक विभागातल्या प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी राजकीय समीकरणं आहेत. महायुतीमध्ये सुद्धा आहेत आणि समोरच्या पक्षाकडून सुद्धा आहेत. अशा वेळेला त्या प्रत्येक प्रादेशिक विभागातल्या जिल्ह्यामध्ये जाऊन प्रमुख कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकणं, तिथले विधानसभा सदस्य असतील, विधान परिषद सदस्य असतील, जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असतील, वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष असतील, यांचं मत जाणून घेणं आणि मग महायुतीमध्ये आम्ही एकत्रितपणे बसू अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न घटक पक्ष आपापल्या पद्धतीने करत असतो. आमचाही प्रयत्न प्रफुल्लभाईंच्या नेतृत्वाखाली विदर्भामध्ये जागा कशा अधिक मिळतील याचा राहील.
मुंबईमध्ये काय स्थिती असेल, कारण मुंबईमध्ये ज्या पक्ष पद्धतीनं भाजपचा विस्तार झालेला आहे, शिवसेना देखील आता एकनाथ शिंदे गटाचे, त्यामुळे तिथं तुमच्यावर दबाव असेल, तिथं जागा वाटपाच्या बाबतीत काय तुमची भूमिका असेल? नाही, आमच्यावरती दबाव काय असल्याचं काही कारण नाही. एक भाग 99 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये इतर राज्याच्या विभागाच्या तुलनेत यश संपादित करू शकला नाही. हे आत्मपरीक्षण करून आम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे. त्यामुळे 14च्या संख्येच्या पलीकडे आम्ही मुंबई महापालिके कधी यश केल्या एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना सुद्धा मिळवली. यावेळेला सुद्धा आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक जागा त्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने पक्षाला मिळतील. पण इलेक्ट्रोल मेरिट हा विषय आहेच. त्यामुळे भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, मुंबईची निवडणूक आम्ही महायुती म्हणून निश्चितपणे लढवणार आहोत. पण मला विश्वास आहे की जेवढ्या जागा आम्ही लढवू महायुती म्हणून, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अतिशय उत्तम पद्धतीने यश मिळेल, या पद्धतीने आम्ही नियोजन करतो आहोत. आज राहुल गांधींनी पुन्हा वोट चोरी संदर्भातला आरोप केला आहे आणि काही मतदारसंघांची उदाहरणही त्यांनी दिली. विदर्भातल्या राजुरा मतदारसंघाचं उदाहरण दिलं आहे आणि पुन्हा एकदा ते वोट चोरीचा आरोप करतात आणि असं म्हटलंय की ऑटोमेटेड पद्धतीने मतदार यादीतून मतं डिलीट करण्यात आली. राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते आहेत, पण अजूनपणाने निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने भाष्य करताय ते बालिशपणाचं भाष्य असं माझं ठाम मत आहे. मी 1977 सालच्या लोकसभेमध्ये पोलिंग एजंटचं काम केले. मी 77 सांगतोय. मी 23 अधिक 25 मी 48 वर्षापूर्वीचं सांगतो. त्यामुळे मतदार यादीची नोंदणी अवैधपणाने चालू असते. 18 वयापासून मतदार होण्याचं घटनेतला बदल राजीवजी गांधी या देशाचे पंतप्रधान झाल्यापासून अंमलात आलेला आहे. नाही तर पूर्वी आपलं 21 वयोगट होतं. त्याच्यामुळे नवीन मतदारांनी नोंदणी करावी असं भारतीय निवडणूक आयोगाने सगळीकडे व्यापक प्रसिद्धीद्वारे एक मोहीम घेतली. आता मतदार नोंदणीची प्रक्रिया चालू असते. आपण एक बघाल की याच भारतीय निवडणूक आयोगाने ज्याला स्वायत्तता आहे त्यांनी प्रत्येक पक्षाचा एक BLO नेमला आहे, बूथ लेवल ऑफिसर, प्रत्येक राजकीय पक्षाचा. त्यामुळे नोंदणी होत असताना नोंदणी एका विशिष्ट टप्प्यावर झाली की झालेली नोंदणी बूथ वाईज प्रसिद्ध होते. याद्या प्रत्येक राजकीय पक्षाला मोफत दिल्या जातात. त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन सजेशन असेल त्याला कालावधी दिला जातो आणि ऑब्जेक्शन सजेशनच्या नंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाते, ती सुद्धा प्रत्येक राजकीय पक्षाला मिळते. आणि दुसरा महत्त्वाचा भाग की मतदान होत असतेच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचा आणि उमेदवाराचा मतदान केंद्र प्रतिनिधी आत बसत असतो. आता राहुलजींना कदाचित इतक्या बूथ लेवलची माहिती नसेल किंवा त्यांचे सल्लागार त्यांना नेमकी ही माहिती देण्यापासून त्यांना बदनाम करण्यासाठी माहिती ते लपवतात की काय मला माहीत नाही. तेव्हा आता नागपूरमध्ये समजा एखाद्या मतदार केंद्रामध्ये 800 मतदान आहे, तिथे सगळ्या काँग्रेसचे सुद्धा बूथ आहे. एकेकाळी नागपूर शहर हे सुद्धा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. विदर्भात सुद्धा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मी पाहिलं 78च्या निवडणुकीमध्ये सगळे मोठे नेते चव्हाण रेड्डी काँग्रेसमध्ये होते आणि तेलपुडेंच्या नेतृत्वाखाली हाताच्या पंजाच्या निशाणीवरती इंदिरा गांधींना अभूतपूर्व यश मिळालं. आय एम टॉकिंग अबाउट 1978. माझ्या म्हणण्याचा मतीचा अर्थ असा आहे की वोट चोरी म्हणजे नेमकं काय तरी एकदा समजून सांगितलं पाहिजे. मतदारांची यादी आली ती तुमच्याकडे पोचली, मी पाहिली. मतदार जाताना उद्या सुनील तटकरे मतदार गेला, माझं आयडेंटिटी कार्ड मला द्यावं लागतंच, पण समोर बसलेले वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पोलिंग एजंट तुमच्यावरती तुमच्या ओळखीबद्दल त्यांना हस्तक्षेप असेल तर ते तिथं नोंदवतात. हल्ली परत प्रत्येक ठिकाणी CCTV पण आहे. इतक्या पारदर्शी पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात असताना लोकसभेमध्ये यश मिळालं तर ते योग्य होतं. विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं, ते अजूनही पचवलं जात नाही. आता वर्ष होत आलं, त्या धक्क्यातून सावरले नाहीत. त्याच्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य, नवीन मतचोरी, EVM हे वगैरे वगैरे, ही जी काय आता नवीन पद्धती सुरू केली ती मतदार शून्य आहे, विचारवंत आहे, त्याला ती कळते आहे.